वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्या आत्मरूपा। हा गा नावची एक जयाचे, पाहता गगनही दिसे टाचे, गुण एक एक काय तयाचे, आकळशीली तू। ब्रह्माचं वर्णन चालू आहे। ब्रह्माचं वर्णन करत असताना काय सगुण आणि निर्गुण असं दोन प्रकारचं ब्रह्म आपल्या उपनिषदाधिकामध्ये आहे। त्यालाच उपनिषदांच्या भाषेमध्ये सविशेष आणि निर्विशेष असं म्हणतात। शंकराचार्य जेव्हा शब्द वापरतात तेव्हा ते हा शब्द वापरतात, सगुण निर्गुण असं म्हणत नाहीत, ते सविशेष आणि निर्विशेष। तर सगुण म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी गुणांची कल्पना करून त्या त्या गुणांचं ध्यान करून केली जाणारी उपासना ही झाली सगुण उपासना, असं उपनिषदांच्या दृष्टीने आहे। म्हणजे सर्व कर्मा सर्व गंधा असे जे काही विवेचन आहेत श्रुतीमध्ये वाक्य आहेत, सर्व कर्मा सर्व गंधा, तर मग भगवंताच्या ठिकाणी हे सगळं सर्व कर्मा म्हणजे सर्व कर्म करण्याचं सामर्थ्य आहे। तर हे सर्व कर्म करण्याचं सामर्थ्य हा जो गुण आहे हा तो ब्रह्माच्या ठिकाणी आरोपित करून मग त्या याचं जर आपण ध्यान करत राहिलो तर तशी ताकद आपल्यातही येते, तशी शक्ती योग्यांना प्राप्त होते। योगी किंवा त्याचा जो उपासक असेल, यत्त देव भवती तदेव भवती असं आहे। जो ज्या देवाची ज्या पद्धतीने ज्या गुणांची पण महत्वाची उपासना आहे म्हणून तिथे त्या गुणांच्या हिशोबाद्वारा त्याला ते प्राप्त होतं। पण ब्रह्माचे असे किती गुण आहेत असं जर विचार करायला गेलो तर ते अनंत आहे। ते काही एक दोन आहेत असं नाही की एवढंच गुणांचं असं नाही। म्हणून ते म्हणाले हा गा नावचे एक जयाचे, पाहता गगनही दिसे टाचे, की अर्जुना भगवंताचा एकेका नामाचा जर विचार केला, जसं विष्णू सहस्रनामाचा घ्या, विष्णू सहस्रनामामध्ये जी भगवंताची नाव आहेत ती सगळी गुणवाचकच आहेत। 1000 जी नाव आहेत। विश्वम हे पहिलं नाव बघा, हे काय आहे? भगवंत कोण आहे? विश्वस्वरूप आहे म्हणून विश्व। विश्व या शब्दाचा अर्थ विष्णू व्याप्त, विष्णू हा धातू आहे तिथं, त्याचा अर्थ व्याप्ती, जो संपूर्ण विश्वाला व्यापून उरला आहे म्हणून विश्वरूप झाला, विश्वस्वरूप झाला म्हणून तो कोण झाला? विश्व झाला, पहिलं नाव विश्वम। विष्णू, विष्णू शब्दाचा तोच अर्थ आहे। विष्णू म्हणजे काय? आता आपण एक रूढ केलंय की वैकुंठामध्ये जो देव आहे 4 हाताचा असलेला, त्या शेषावर पहुडलेला असा जो देव आहे, त्या देवाला आपण रूढ केलेलं आहे की विष्णू म्हणायचं। पण वस्तुतः विष्णू शब्दाचा अर्थ असा की जो व्यापक आहे, म्हणजे असे अनेक गुण आहेत। विश्वम विष्णू वषटकार, हा वषटकार। आता वषटकार काय? वषट नावाचा जे उच्चार आहे हा गुणच आहे। म्हणजे आपण जर विष्णू सहस्रनामाचं फक्त विवेचन करायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल की भगवंताची ही जी सगळी नावं आहेत ही सगळी नावं काय आहेत? गुणवाचक आहेत। भगवंताच्या ठिकाणी एकेका गुणांचा विरोध आपण काय आरोप करतोय म्हणा, एक एक गुण आहे असं समजून त्याची ती उपासना केली जाते। कारण विष्णूची ही विष्णू सहस्रनामाची जी नावं आहेत ती सगळी नावच मुळात असं की यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनः ऋषीभिः परिगीतानी तानी बक्षामी भूतये, या श्लोकामध्ये यानी नामानी गौणानी म्हटलं। गौणानी या शब्दाचा अर्थच गुणवाचक आहेत। गौण शब्दाचा अर्थ हे नाही, कमीपणा नाही। मराठीमध्ये आपण गौण आहे ते काही गौण आहे असं म्हणतो, गौण म्हणजे कमी नाही। तर गौण शब्दाचा अर्थ असा आहे की गुणाला प्राधान्य देऊन केला जाणारा उच्चार, त्या गोष्टीला म्हणतात गौण। जसं याच्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षणा ही गौणी असते, गौणी असते असं म्हणतात। तिथे तोच अर्थ आहे की लक्षणेमध्ये सुद्धा आपण जेव्हा एखादा वेगळा अर्थ घेतो तर तिथे गुणाला प्राधान्य देत असतो। जसं शिवाजी महाराज वाघासारखे आहेत असं आपण वाक्यशब्द प्रयोग केला तर यात वाघाचे जे गुण आहेत ते शिवाजी महाराजांच्या ठिकाणी आहेत असं समजून आपण तो प्रयोग केलेला असतो। म्हणून ही झाली लक्षणा म्हणजे ही गौणी, गुणाला प्राधान्य। तसं भगवंताचं एकेका नावाचा विचार करायला गेलो तर गुण एवढे अनंत आहेत म्हणाले की त्याच्या पुढे आकाश छिट पडेल। पाहता गगनही दिसे टाचे, तीचभर आकाश दिसतं आपल्याला त्याच्या पुढे, म्हणजे आकाशही कमी मागेल इतकं व्यापक भगवंताचे गुण आहेत, इतके व्यापक आहेत। म्हणून गुण एक एक काय याचे आकळशील तू। एकेका गुणांचा जर विचार करायला लागलो तर तुला आकलनही होणं शक्य नाही। म्हणून एक वेळ म्हणजे निर्गुण ब्रह्म खूप अवघड आहे असं आपल्याला वाटतं, आहे की नाही? निर्गुण ब्रह्म समजत नाही, दिसत नाही, निर्गुणाची उपासना अवघड आहे, साकार नसल्यामुळे आपल्याला वाटतं।
पण खरं जर विचार केला तर सगुण ब्रह्माची उपासना करणं अवघड आहे. कारण सगुण ब्रह्माची उपासना करायला सगुण ब्रह्माची स्तुती करणं फार अवघड आहे. कारण कोणत्या गुणाचं किती वर्णन करायचं हा प्रश्न येतो. सगळे गुण काही लक्षात येत नाहीत. हरी अनंत, हरिकथा अनंत, हरी अनंत आहे, हरिकथा अनंत आहे, त्याचे गुणही अनंत ना. तो जेवढा व्यापक तेवढे त्याचे गुण व्यापक. त्यामुळे काय होतं की कोणत्या कोणत्या गुणाचं काय काय बोलावं आणि काय काय वर्णन करावं हे करता येत नाही. म्हणून नेती नेती ही श्रुती सगुणाला पण तितकीच लागू पडते आणि निर्गुणाला तितकीच लागू पडते. माहिती का या श्रुतीचं नेती नेती शब्द नये अनुमाना म्हणतात ना, की शब्दांनी तो आकळल्या जात नाही. याचा अर्थ सगुणाचं वर्णन होत नाही का? होतं सगुणाचं वर्णन, पण सगुणाचं वर्णन याच्यामुळं पूर्ण होत नाही की त्याचे जे गुण आहेत त्या गुणांच्या मानानं शब्द तोकडे पडतात. निर्गुण तर सांगताच येत नाही, ते सोडून द्या. निर्गुणाबद्दल बोलता येत नाही कारण तिथे शब्द पोहोचत नाहीत. कारण शब्दांना जाती गुण क्रिया संबंधाशिवाय शब्द काम करू शकत नाहीत. या 4 गोष्टी असतील तर शब्द काम करतील. ब्रह्म्याच्या ठिकाणी या 4 गोष्टी निर्गुण निराकार असं जे शुद्ध रूप आहे ब्रह्म्याचं, त्याच्या ठिकाणी 4ही गोष्टी लागू पडत नाहीत. त्यामुळे त्याचं वर्णन शब्दांनी करता येणं अवघड आहे, शक्य नाही, शब्द होत नाहीत. म्हणून ते त्या ठिकाणी नेती नेती लागू पडतं हे बरोबर आहे. पण गुणांचं जरी वर्णन करायचं झालं तर कोणत्या गुणाचं किती वर्णन करायचं, कसं करायचं? कारण कोणत्या गुणाचं किती वर्णन करायला गेलो तर त्या गुणांचा महिमा सुद्धा अवघड आहे सांगणं. जसं त्या महिमनाच्या श्लोकामध्ये म्हटले ना की ही संपूर्ण पृथ्वी किंवा आपला मेरू पर्वत त्याची शाही केली. ते कुठलं मेरू पर्वत आणि ते त्या समुद्रामध्ये मिसळलं आणि त्या दोघांची शाही केली आणि स्वतः साक्षात सरस्वती लिहायला बसली तरी सुद्धा गुणांचं असतिगिरी संसात कज्जलम सिंधू पात्रे लिखती यदि मुर्वी लिखती लेखनी पत्र मुर्वी शारदा सर्वकालम तदपित गुणांना मीश पारण्य याती. हिचा अर्थ काय हाच आहे. म्हणजे गुणांचं वर्णन करता येणं शक्य नाही, किती वर्णन करणार. म्हणून प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तथापि भूमन महिमा गुणस्यते असं भागवतात 14 अध्यायामध्ये म्हणजे दशमस्कंदाच्या 14व्या अध्यायात ब्रह्मदेवांची जी स्तुती आहे तिथे ब्रह्मदेवाने हेच म्हटले कोवेती भूमन भगवन परात्मन योगेश्वरो तीर भवतस्त्रिलोक्याम. भगवंताचं हे वर्णन करण्यास समर्थ या जगतामध्ये कोणी नाही. हीच अवस्था देवी भागवतामध्ये किंवा सप्तशतीमध्ये वगैरे सुद्धा म्हटले की ज्यावेळेस त्या मधुकैटभांचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेव स्तुती करायला लागतो. विष्णूजवळ येतात तर विष्णू झोपलेले असतात, तर विष्णूंना जागी करायचे तर जागी करण्यासाठी त्या निद्रेची उपासना करतो तो, निद्रारूपी देवीची म्हणजे महाकालीची. तर तिथं ते हेच म्हटलं की माझं तुझं वर्णन आम्ही कोणीच करू शकत नाही, त्याचं कारण सर्वात आधी तू जन्मलीस, प्रगट झाली जन्मली म्हणजे तू आधी आहेस, आम्ही नंतर आहोत. नंतर असणाऱ्यांना पहिलं जो आधी सिद्ध आहे ते नंतर सिद्ध झालेलं मनुष्य त्याचं वर्णन कसं करू शकेल? त्याला त्याची सगळी माहिती कशी असतात. तसं या एकेका गुणांचं वर्णन म्हणतो. म्हणून ज्ञानोबाईला आपण म्हणतात की हा गा नावाचे एक जयाचे परमात्म्याच्या लक्षणांचा विचार ज्यावेळेस आपण करायला लागतो तर परमात्म्याचे लक्षण म्हणजे एक एक नाव जरी घेतलं तरी त्याचं गुणांचं वर्णन आपल्याला करता येणं शक्य नाही. आकळशील काय तू म्हणजे तुला काय कळणार, तुलाच म्हणून नाही. हा शब्द जरी अर्जुनाला उल्लेखून उद्देशून जरी म्हटलेला असला तू काय करू शकतो, पण त्याचा अर्थ हाच आहे की कोणीच करू शकत नाही. ब्रह्मदेवादिक सुद्धा म्हणून महिमन पारंते परमविदुषो यज्ञ सदृशी स्तुती ब्रह्मादीनाम मपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच्य सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवाद परिकरा. हे जे पहिला श्लोक आहे महिमनाचा याच्यातही हेच तत्व सांगितलंय की ब्रह्मादिक लोकांना सुद्धा स्तुती तुझी करता येणं शक्य नाही. मग तरी भक्त लोक स्तुती करतात, तर कोणत्या न्यायानं करतात तर म्हणजे आपापल्या बुद्धीच्या परिघामध्ये. जसं उडणारे पक्षी प्रत्येक जण काही गरुड नसतो, गरुड जेवढा जोरात उडतो तेवढा काय प्रत्येक पक्षी उडतो का? मग काय पक्षीने उडायचंच नाही काय, माशीने उडायचंच नाही असं नाही ना. ती तिच्या ताकदीनुसार उडेल, गरुड गरुडाच्या ताकदीनुसार उडेल. तसं जो कोणी असेल या जगतामध्ये त्यातला जो सर्वात बुद्धिमान असेल तो त्याच्या पद्धतीने त्याच्या बुद्धीच्या परिघामध्ये त्याच्या मर्यादेत त्याची बुद्धी कदाचित जास्त सूक्ष्म असेल तर तेवढ्या सूक्ष्ममुळे तो विवरण करेल. कोणी अत्यंत स्थूल असेल
तो स्थूल जगाचं विवरण करेल. पण एवढ्या सगळ्यांनी केलं तरी ते संपत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. काय म्हणजे कितीही बुद्धिमान एकत्र आले आणि त्या सगळ्या बुद्धिमानांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्तुती केली तरी भगवंताचं हे एक एक गुण संपत नाही, हे फार महत्वाचं. कारण सर्व कर्म हे एक उदाहरण घ्या. श्रुती काय म्हणते, सर्व कर्म. सर्व कर्म या शब्दाचा अर्थ सगळे कर्म करणार. आता सगळे कर्म या शब्दाचा अर्थ सर्व हे कुठं लावायचं तर निसंकोच लावावं लागतं. सगळे कामं आली. सगळी कामं म्हणजे आपण किती कामं करतो, 10, 5, 20, 100 काही जे असतील ते. पण या सृष्टीमध्ये जेवढे जीव मात्र आहेत त्या सगळ्यांची कामं परमात्मा करतो. म्हणजे ती सगळी कामं त्याला करता येतात असा त्याचा अर्थ निसंकोचपणे होतो सर्व कर्म या शब्दाने. याच्याशिवाय प्रत्येक अणुरेणू जे कामाला लागतात तो कर्म तेही काम करतो. आता अणुरेणू किती आहेत, अणू जो आहे ते परमा अनंत आहेत. किती त्या प्रत्येकाचं काम कोण करण्याचं सामर्थ्य कोण आहे ते परमात्मा, म्हणून सर्व कर्म. आता या पद्धतीने त्याचं वर्णन करायचं जर झालं तर हे सुद्धा आपण काय करतोय, एक परिच्छेद करतो. कारण सगळ्या प्रत्येक वस्तूचं काही वर्णन आपल्याला करणं शक्य नाही, म्हणून शास्त्रांनी वगैरे काय केलं की परिच्छेद केलेत. हे परमाणू, हे जीव, हे प्राणी, हे परिच्छेद करू. आपण प्राणी म्हणलं की आपण सगळे प्राणी समजतो असं होतं. पण सगळे प्राणी म्हणजे किती प्राणी हे कुठे सांगता येतं आपल्याला. सगळे प्राणी म्हणजे किती प्राणी हे कुठे सांगता येतं. कारण जेवढे आपल्याला आत्ता या एका पृथ्वी तलावरचे आपल्याला थोडेफार माहिती आहेत. जे आधी होऊन गेलेत त्यांचं काय, जे पुढे होणार आहेत त्यांचं काय, हा एक भाग आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे अशा अनेक ब्रह्मांड, आपण अनंत कोटी ब्रह्मांड म्हणतो ना. किती ब्रह्मांड आहेत, अनंत कोटी म्हणतो, पण त्या कोटी शब्दाचा अर्थ प्रकार आहे. वस्तुतः 3.5 कोटी ब्रह्मांड आहे. 3.5 कोटी ब्रह्मांड आहे ती पूर्णपणे. त्रयस्त्रिंशत देवता आहेत ना, 33 कोटी प्रकार असल्यामुळं तेवढे 3.5 कोटी ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड आपण त्याला अनंत कोटी वगैरे म्हणतो. आता एवढ्या ब्रह्मांडातल्या एवढ्या सगळ्या काय म्हणजे ग्रहमाला, त्या सगळ्या आकाश गंगा वगैरे या सगळ्यांचा विचार करता काय काय आपल्याला करता आपण विचार करू शकतो. आपण ते करणं, आपण त्याचं वर्णन तरी करू शकू का त्या प्रत्येक कर्माचं. पण परमात्मा सर्व कर्म आहे, तो सगळं कर्म करतो. हे एकच गुण बघा, याचाच जर विचार करायला लागलो तर आपल्याला त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही. वस्तुस्थिती म्हणजे भागवतात किंवा ह्याच्यात पुराणात वगैरे जे काही म्हटलं की देवा तुझी स्तुती आम्हाला करता येणं शक्य नाही, असं कधी कधी असं वाटतं ते अतिशयोक्ती बोलतायत. पण त्याचा नीट सूक्ष्मपणे विचार केला तर ते अतिशयोक्ती नाही आहे, ते सत्य आहे. सर्व कर्मा म्हणण्यापाठी म्हणजे त्याचं वर्णन करण्याच्या पाठीमागे किंवा ही ओवी सुद्धा अतिशयोक्ती नाही, ती सत्य आहे. कारण त्याचं विवरण करताच येणं शक्य नाही, कोण किती करणार विवरण. म्हणून त्यांनी सांगितलं की हे तुला तू काय आकळशील. त्याच्यानंतर पुढे म्हणतात म्हणून असो हे मानाने सांगून येणो कवणाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलीला ते. म्हणून वस्तुतः भगवंताविषयी बोलणं हे आता मी सध्या पुरं करतो म्हणाले, पुरे करतो. पण ही जी लक्षणं आहेत प्राप्त पुरुषांची, जे भगवंताला प्राप्त झालेले पुरुष आहेत, ही लक्षणं का सांगायची. लक्षणं सांगण्यापाठी म्हणजे 2-3 आहेत. लक्षणाचं प्रयोजन काय आहे तर शास्त्रात असं म्हटलं की व्यावृत्ती ही व्यवहारो वा लक्षणस्य प्रयोजनम. शास्त्रामध्ये, दर्शनशास्त्रामध्ये एखाद्या गोष्टीचं लक्षण का करायचं, लक्षणं का सांगायची. म्हणजे जसं दासबोधामध्ये पडद मूर्खाची लक्षणं सांगितली, तसे गीतेमध्ये सुद्धा स्थितप्रज्ञाची वगैरे लक्षणं आहेत किंवा ज्ञानेश्वरीतही त्या अनुषंगाने किंवा स्वतंत्र अनुषंगाने ही सगळी लक्षणं सांगितली. तर लक्षणं का सांगायची तर अध्यात्माच्या बाबतीत तर असं की सिद्धस्य आणि लक्षणाने तानी साधकस्य साधनानी भवंती. का समजून घ्यायचं ते सगळे लक्षणं तर सिद्धाच्या ठिकाणी असलेली जेवढी लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं साधकाला साधन म्हणून उपयोगाला येतात. कसं वागावं, कसं राहावं, कोणत्या प्रसंगात कसं व्हावं, साधकानं कसं राहावं, त्यानं आपल्या ठिकाणची तितिक्षा कशी वाढवावी. साधकाला सर्वात महत्वाचं काय असतं तर तितिक्षा वाढवणं फार महत्वाचं आहे. तप साधकाच्या बाबतीमध्ये सर्वात काय हे की तप आहे. म्हणजे तो जरी गुरुकृपेने पूर्ण झाला तरी सुद्धा त्या अन्नात मुरलं पाहिजे. जसं चैतन्य ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रामध्ये गोष्ट येते की त्यांना ज्यावेळेस तुकामाईंनी त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप सांगितला, त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप सांगितल्यानंतर महाराजांना पूर्णपणे वासुदेव सर्वमितीची अनुभूती आली, लगेच ते कृतार्थ झाले.
त्यावेळेस महाराजांचं काहीतरी 13-14 वर्षाचं वय होतं. एवढ्या ते आलं. पण तरी पण तुकाबाईंनी सांगितलं की आता तू काय कर, आता तू याचं अनुसंधान कर, म्हणून याच्यासाठी तप कर आणि थोडं तीर्थाटन कर म्हणाले. तीर्थाटन कशासाठी, तर आलेलं जे ब्रह्मज्ञान आहे, आलेलं जे शहाणपण आहे, द्वंद्व, ते द्वंद्व सहन करण्याची तयारी, ते आपल्या अंगात मुरलं पाहिजे. ते मुरणं फार आवश्यक आहे. त्यासाठी तू तीर्थाटन कर. आणि तसे महाराजांना पुढे काही काही अनुभव आले. महाराजांनी काही दिवस तपश्चर्या केली ह्याच्यामध्ये नैमिषारण्यामध्ये, तिथं तपश्चर्या केली. तपश्चर्या करून ज्यावेळेस महाराज बाहेर पडले, पहिल्यांदा महाराज कलकत्त्यात गेले. तर कलकत्त्यात एका बाईच्या घरी ते भिक्षा मागायचे. तर रोज ती बाई त्यांचा अपमान करायची. पण हे रोज तिथं जात होते. आता सिद्ध महात्म्यांचं काय असते, त्याच्या पाठीमध्ये प्रयोजन फार वेगळं असते. एखाद्याला असं वाटू शकतं की ती बाई अपमान करायली तर हे काय चाललेत, पण यांनाही आमच्या अंगातलं ते द्वंद्व सहन करण्याचं सामर्थ्य बघायचं असतं. हा एक भाग असतो. आणि तिच्यावरही पूर्ण कृपा करायची असते. कधी कधी उलट्या पद्धतीने संत महात्मे काम करतात. त्या बाईला एक दिवशी इतका राग आला की त्या बाईनं त्यांना एक दिवशी हे रोज यायला लागले म्हणून आपल्या भिक्षेला तिखटाचे लाडू करून वाढले. निव्वळ तिखट होतं त्या लाडूमध्ये, दुसरं काहीच नाही. तिखटाचे लाडू करून वाढले. महाराजांनी तेवढे ते जशाल तसे खाल्ले आणि ते चूक केलं नाही. ते ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्या बाईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि ती सुधारली. म्हणजे यात काय आहे, ही घटना काय सांगते, ही घटना दोन्ही पद्धतीने विचार करता येतो या घटनेचा. एक तर त्या बाईवर कृपा करण्यासाठी जेवढे कष्ट सहन करायचे तेवढे कष्ट सहन करण्याची तयारी यांनी दाखवली. तर यामध्ये काय झालं, ते ब्रह्मज्ञान मुरल्याचं लक्षण आहे. कृपाळूपणा म्हणजे काय असतो की लाभाविण प्रीती जे म्हणतात, की कुठलाही लाभाचा विचार न करता लाभ सोडून त्या अपमान करायली ती बाई तर अपमान करते एवढंच नाही तर ती तुमचा द्वेष करते. तुम्ही येऊ नये म्हणून तुम्हाला ते लाडू सारखे, म्हणजे एवढं ते तिखटाचे लाडू हे करते. ते महाराजांचं सगळं तोंड भाजलं ते तिखटाच्या लाडूने. पण तरी सुद्धा त्यांनी तिच्याकडे भिक्षा मागणं बंद नाही केलं. कारण आता व्यावहारिक दृष्ट्या कोणी असं म्हणेल हा निर्लज्जपणा आहे, कोणी मग असं म्हणेल ना निर्लज्जपणा आहे. व्यवहारात तर आपल्याला असं वाटेल हा निर्लज्जपणा आहे, पण हा निर्लज्जपणा नाहीये. हे कारण की त्या बाईचं ते काहीतरी मागचं होतं, ते सगळं घालवण्याची यांच्यावर जिम्मेदारी होती. सृष्टीचक्रामध्ये त्या बाईच्या उद्धाराची वेळ आलेली होती आणि त्या बाईला सुधारायचं होतं. म्हणून तिथं ते असलेलं जे काही घालवायचंय ती जिम्मेदारी यांच्यावर होती. परमात्म्याने ती जिम्मेदारी यांच्यावर टाकल्यामुळं यांना ती निभवायची होती. ती निभवत असताना जे काही त्रास होईल ते सहन करायचा. कारण ज्यावेळेस तुम्ही काही चांगलं करायला जाता त्यामध्ये संत असो की कोणी असो, त्या माणसांना सुरुवातीला हलालच पचवावं लागतं. समुद्र मंथनाची गोष्टी तीच सांगते. क्षीरसागराचं समुद्र मंथन जे झालं त्या सर्वात पहिल्यांदा काय जर आलं तर हलाल आलं, दुसरं काही नाही आलं. म्हणजे वृत्तींचं ज्यावेळेस मंथन चालू होतं तुमच्या सद असत मिश्र अशा वृत्तींचं 3 प्रकारच्या वृत्त्या, त्यांचं जेव्हा मंथन झालं होतं त्या मंथनाचं पहिल्यांदा जर काय येत असेल तर ते विष येतं. तसं त्या बाईच्या तोंडातून हे विष आलं. मग ते विष पचवण्याचं सामर्थ्य तुमच्यात पाहिजे. म्हणून शहाणा माणूस शंकरासारखा जो माणूस असतो तो काय करतो, तो विष पोटातही जाऊ देत नाही, बाहेरही येऊ देत नाही. बाहेर आलं तरी त्रास होतो, पोटात गेलं तरी त्रास होतो, म्हणून ते कंठात धारण करतो ना. ते शंकरा काय करतं ते तसं करतं. तर हे जे तत्व आहेत, या तत्वांचा जर आपण विचार केला तर ही जी लक्षणं आहेत ही कशासाठी सांगितली जातात, ही गोष्ट पुराणांचं श्रवण कशासाठी करायचं, हरिकथा कशासाठी करायची, तर साधकांनी या पद्धतीने चाललं पाहिजे. एखादा साधक ज्यावेळेस आपण संसारातला साधक आहे म्हणलं त्याच्या ठिकाणी हे काबक क्रोध लोभ वगैरे विकार असणारच आहेत. हे नवीन काही नाही त्यात. आणि ते अपराधाची काही विषय नाहीये की अपराधाचं हे करायचं. कारण काय आपण त्या संसारात राहतो म्हणजे संसारात ते सगळं द्वंद्व आहे. त्यामुळे अशा साधकाला ही गोष्ट खूप परिणाम करते, आदर्श दाखवते. आदर्श दिसणं आवश्यक आहे. जोपर्यंत आदर्श आहे असं कोणी वाटत नाही तोपर्यंत माणसं कामच करत नाही. कोणतरी आदर्श पाहिजे की नाही. समर्थ रामदास स्वामींनी सगळ्यांच्या समोर प्रभू रामचंद्रांचा आदर्श ठेवला, मारुती रायाचे आदर्श ठेवला. कशासाठी आदर्श ठेवायचा, तर समोर जर आदर्श नसेल तर माणसं त्याप्रमाणे कामच करणार नाहीत. खरं बोलावं हे नुसतं सांगून नाही चालत. खरं बोलणारी काही माणसं होती आहेत असं दाखवावं लागतं, दिसावं लागतं. चरित्र तशी दिसावी लागतात. जोपर्यंत तशी चरित्र दिसत नाहीत का तोपर्यंत माणसं काम करत नाही. काय आत्ता जे आपण म्हणतो की खूप अधःपतन झालंय नीतिमत्तेचं, त्याचं कारण काय, तशी माणसं कमी झाली. आता आपल्या सद्यस्थितीचा जर विचार आपण केला तर सद्यस्थितीचा विचार केला तर तशी माणसं
काय झाली, कमी झाली. जसं आमच्या गुरुजींच्या याच्यामध्ये होतं की त्याच्यावेळेस शिकत होते, त्यावेळेस शिकत असताना गुरुजींनी एक गोष्ट सांगितली की त्यांना ते खरं बोलायचं संस्कार कसा झाला खरं. तर त्यांचे एक गुरुजी होते, त्यांनी त्यांच्या मुलाला श्लोक पाठ करायला सांगितले. त्याला श्लोक आले नाहीत. तो म्हणला की मी पाठ केले पण मला आले नाहीत. तर ते असं कोणी खोटं बोललं तर ते गुरुजी स्वतःच ते थोबाडीत मारून घ्यायचे, ते स्वतः मारून घ्यायचे. त्या काळातल्या आजच्या परिस्थितीत त्या परिस्थितीत फरक होता की ह्याने ते म्हणले तू एवढा काही बुद्धिहीन नाहीयेस की तू श्लोक पाठ केल्यानंतर तुला होणार नाही, म्हणजे तू पाठ केले नाहीस, तू खोटं बोलला. म्हणून त्यांनी 2 स्वतःच्या थोबाडीत मारून घेतले. तेव्हापासून तो मुलगा कधीच खोटं बोलला नाही आयुष्यभर. अशी एक गोष्ट गुरुजींनी त्यांच्या चरित्रात सांगितलेली आहे. म्हणजे हे काय, हा आदर्श आहे हे लक्षात ठेवा. जर हे समोर आदर्श दिसले नाही तर कसं वागायचं म्हणजे व्यवहारात सुद्धा. म्हणून हेच आहे. तर लक्षणं जी असतात ती व्यवहार करण्यासाठी, लक्षणाचं प्रयोजन काय, 2 गोष्टीत की व्यावृत्ती करतं लक्षण. लक्षण काय करतं, व्यावृत्ती करतं. व्यावृत्ती करतं म्हणजे संतांना, सज्जनांना, साधूंना इतर माणसांपासून वेगळं करतो. आपल्याला समजतं. नाहीतर ते दिसायला तर आपल्यासारखेच नाही. साधू असले म्हणून काही त्यांना 4 हात येतात थोडीच आहे. म्हणजे किंवा 2 काही वेगळे आले असं नाही. ते राहतात, खातात, पितात, बोलतात, बसतात, उडतात, आपल्यासारखं सामान्य माणसासारखंच असतं. त्यामुळे संत सज्जन हे इतरांपासून वेगळे ते समजण्यासाठी काय गरज आहे, काय लक्षणं असली पाहिजेत काहीतरी. ती लक्षणं सांगावी लागतात, ती आपल्याला कळली पाहिजेत. म्हणून एक लक्षण सांगण्याचं प्रयोजन, व्यावृत्ती ही हे पहिलं प्रयोजन लक्षणाचं. किती ती वस्तू त्याला याच्यापासून बाजूला करते, म्हणजे सामान्य माणसांपासून सामान्य सज्जन संत यांना वेगळं करते. आता त्यातही कॅटेगरी करता येईल की सज्जन वेगळे, संत वेगळे, आणि पुन्हा महात्म्य वेगळे एकदम. अजून अशी काही कॅटेगरी करता येईल की संत आणि साधारण मध्यम साधू असतील, म्हणजे साधारण सज्जनपणे वागणं हा झाला सज्जनपणाचा झाला. पण खरोखरच ब्रह्मानुभूती झालेली ज्यांना आहे असे काही लोक संत महात्मे वेगळे अशा पद्धतीनं. पण ती लक्षणं, त्यासाठी ही लक्षणं आवश्यक आहेत. ती लक्षणं पाहायची आणि ती लक्षणं पाहून मग ठरवायचं की हा माणूस कसा आहे. संतांचं लक्षण जसं पाहायचं असेल तर त्याचं एक आहे की ज्या काळात धीर सुटू शकतो अशा प्रसंगामध्ये त्या माणसाची परीक्षा होते. ते लक्षण त्याच्या ठिकाणी बसतं की नाही. ज्या काळात धीर सुटतो, धीर सुटण्याची शक्यता असते सामान्य माणसाची, अशा ठिकाणी जर त्या माणसाचं धीर नाही सुटलं तर समजायचं की हा संत आहे. बाकी मग बाह्य लक्षण कोणती गीता सांगत नाही किंवा आपला कुठलाच ग्रंथ सांगत नाही. कोणती की भस्म लावतो किंवा मुंडन करतो किंवा माळा घालतो किंवा जटा वाढवतो, ही लक्षणं कधीच सांगितली नाहीत आपल्याकडे. ही बाह्य लक्षणं सांगितली नाहीत, कारण या बाह्य लक्षणांचा तादृश उपयोग नाहीये. कारण ही या लक्षणांचा वापर कोणी करू शकतं ना, दांभिक माणूसही करू शकतो. आणि तो आपण आता सध्या पाहतो की ही मूळ म्हणजे खरं म्हणजे भारता इतकं स्पष्टता, आपल्या अध्यात्मात जेवढी स्पष्टता आहे तेवढी स्पष्टता कुठेही नसताना सुद्धा आपले लोक हे नीट ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, रामचरितमानस, त्यांच्या त्या प्रत्येक भाषेत काही ना काहीतरी ग्रंथ आहे. मराठीत जसे ज्ञानेश्वरी, गाथा आणि दासबोध वगैरे आहेत, तसं तमिळमध्ये पण काही ग्रंथ आहेत, कन्नडमध्ये पण काही ग्रंथ आहेत. रामचरितमानस तर सगळ्या उत्तर हिंदुस्थानामध्ये लागतो, अवध भाषेमध्ये आहे. म्हणजे खरं म्हणजे या ग्रंथांचा नीट अभ्यास करून लोकांनी खरं म्हणजे गुरूंच्या मागे लागायला पाहिजे. पण लोकांना ते चमत्कारामुळे काय होतं की ते नको त्याच्या नाईला लागतात आणि तुम्ही सगळं हुडकून काढा, सगळं इथून तिथून. किती ज्ञानेश्वरी कुठेही चमत्कार करणं हे लक्षण दिलेलं नाहीये, कुठंच दिलेलं नाही. चमत्कार करतो तो म्हणजे तो साधू आहे, किंवा मेलेला उठवतो म्हणजे तो साधू आहे, किंवा करतो माकरतो मान्यता करतो समर्थ आहे, हे असं वर्णन कुठेही केलेलं नाही त्या साधूचं. गीता काढा तुम्ही, काही कोणते काढा. का तर हे कदाचित तपाच्या सामर्थ्यानं अन्याला कोणा करता येईल, पण तो साधू असेल असं नाही. शुक्राचार्य जे आहेत त्यांना मृत संजीवनी विद्या येत होती, ते साधू मध्ये पोडतात का? त्यांना तुम्ही साधू म्हणू शकता का? त्यांना मृत संजीवनी विद्या येत होती, मेलेला उठवता येत होतं त्यांना. त्यांनी केलं 2 वेळा, त्या कच्याला उठवलं, स्वतः मेले तर त्या विद्येतून स्वतःला पुन्हा उठवून घेतलं आहे की नाही. म्हणजे मेलेले राक्षस ते उठवायचे. म्हणजे इतका मोठा चमत्कार. किंवा विश्वामित्रांना सुद्धा
विश्वामित्रांनाही लवकर साधू किंवा लवकर ब्रह्मर्षी म्हटलं नाही. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य विश्वामित्राला आलं. चमत्काराचं जर गणित म्हटलं तर आजचे चमत्कार काहीच नाहीत. जे लोक सांगतायत ना हे चमत्कार, ते काय मी तुम्हाला 2 माणसाची उदाहरणं देतोय. एक विश्वामित्र आणि एक हे शुक्राचार्य, की ज्यांच्या मंत्रसिद्धी पुढं, ज्यांच्या तपस्सामर्थ्यापुढं ब्रह्मदेवानं झुकावं. बाकीचं सोडून द्या, ब्रह्मदेवासाठी प्रतिसृष्टी निर्माण करत होते हे लोक. मेलेल्याला उठवणं तर सहज होतं त्यांचं. मृतसंजीवनी विद्येच्या द्वारे ते उठवायचे. तो मंत्र त्यांना सिद्ध त्यांनाच होता, बृहस्पतीला नव्हता. देवाचा गुरु बृहस्पती, त्याला हा मंत्र येत नव्हता, तो त्यांना येत होता. म्हणून तर त्यांना आपला मुलगा पाठवला कच त्याच्याकडे वगैरे कथा आहे पुराणामध्ये. म्हणजे काय झालं, मग तो साधू म्हणजे तो साधू नाही, तो मंत्रसिद्ध असेल, तपस्वी असेल. तपस्वी वेगळं आहे, लक्षात घ्या. तपस्वीचं महात्म्य निश्चित मोठं आहे. सामान्य माणसांच्या पेक्षा तपस्व्याचं महात्म्य निश्चित मोठं आहे. पण ज्याला गीता स्थित प्रज्ञ म्हणते, गीता ज्याला ब्रह्मवेत्ता म्हणते, तो ब्रह्मवेत्ता आणि तपस्वी वेगळा. तपाच्या द्वारा कदाचित सिद्धी होतील आणि सिद्धीच्या द्वारा कदाचित सगळं होईल. पण तपाच्या सिद्धीच्या द्वारा हे जरी झालं तरी सिद्धीचे कार्यकाळ काही काळापुरतं राहतो. सिद्धी काही काळापुरतं येतात, काही काळानंतर ते निघून जातात. त्या जर निघून गेल्या तर पुढे काही करता येत नाही. पण ब्रह्मवेत्त्याचं जे ज्ञान आहे, ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे त्याचा अस्तवेरा, त्याचा पुन्हा अस्त होत नाही. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपोआप सहजपणे त्याला प्राप्त होतात. तुम्ही जर नवनाथाची कथा वाचली असेल, नवनाथाच्या चरित्रात सुद्धा हा सगळा भाग येतो. की त्या एका चरपटीनाथ का काय, आता मला नाथांच्या नावाच्या गडबड आहे, तर त्याच्यात ते त्यांना काही सिद्धीच्या द्वारा ते अन्न वगैरे देतात. त्यांना लहानपणी ह्यांनी दत्तात्रेयांनीच उपदेश केलेला असतो आणि म्हणून सिद्धीच्या द्वारा ते अन्नदान वगैरे करता येत असतं. मग त्याच्याद्वारा ते काही चमत्कार वगैरे दाखवत असतात. तर ते पाहून त्यांना आपल्या मूळ मार्गावर आणावं म्हणून मच्छिंद्रनाथ त्यांच्या समोर बसून हे वाघ सिंह सगळे एकत्र करतात, आपल्या अंगावर घेतात. अशी एक कथा आहे बघा. ते पण तसं आपल्याला करता यावं म्हणून तो विचार करतो आणि ते बसतो. पण ती सिद्धी सांगते मला नाही करता येते तुला. कारण ते तेव्हा शक्य की जेव्हा त्याचा वैरभाव नष्ट होतो. वाघ सिंह हे सगळे तेव्हा त्याच्याबरोबर खेळू शकतात नीटपणे, की सहजपणे, की ज्यावेळेस वैरभाव नष्ट होतो. त्या मच्छिंद्रनाथाचा वैरभाव नष्ट झालेला आहे. ती सिद्धी नाहीये, ती मूल स्थिती आहे. म्हणून तसं मला नाही करता येत. तसं तुला करायचं असेल तर ती सिद्धी सांगते की तू पुन्हा दत्तात्रेयांना शरण जा. मग तो दत्तात्रेयांना शरण जाण्यासाठी दत्तात्रेय कुठं राहतात, काय करतात, तर त्याला कळतं की दत्तात्रेय दुपारी भिक्षेला कोल्हापुरात येतात म्हणून. मग ते कोल्हापुरामध्ये जाऊन दत्तात्रेयांच्यासाठी तिथे एक अन्नछत्र उघडतो. पण दत्तात्रेयांनी त्याला सांगितलेलं असतं की तुला मी हे सिद्धी देतो, पण यातलं तू खायचं नाही अन्न, कारण सिद्धीच्या अन्नाचं आपण भक्षण करायचं नसतं असं सांगितलं. म्हणून तो ते खूण करतो की पूर्ण कोल्हापुराला, सगळ्या टाकळ्यात जे काही कोल्हापूर असेल त्या सगळ्यांना चुलबंद अवतान देत होतो. चुलबंद म्हणजे कोणी हे करायचं नाही, म्हणजे भिक्षा कोणच त्याला मिळता कामा नाही. तो भिक्षा मागायला त्यानं इथं आलं पाहिजे. आणि तो जो इथं खात नाही समजायचं की तो दत्त आहे, अशा हिशोबाने त्यांनी करतात. तर ते खूप दिवसानंतर तसा एक माणूस सापडतो, ते म्हणजे दत्तात्रेय असतात. आणि मग दत्तात्रेयाने तो शरण जातो. मग तेव्हा त्याला सोहम भावाचं वर्णन प्राप्त होतं आणि सोहम भावाच्या द्वारा मग त्याला ते तसं ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे सिद्धी किती मोठी, महासिद्धी असो लघुसिद्धी असो, आणिमा महिमा चैव गरिमा लगिमा तथा प्राप्ती प्राकाम्यमी शित्वम वशित्वं चाष्टसिद्ध या 8 सिद्धी आहेत. आणिमा लहान होणं, महिमा म्हणजे मोठं होणं वगैरे. पण याही सिद्धी काही काळापुरते राहतात. म्हणून ज्ञानोबारायांचेही चरित्र त्या ठिकाणी बोलले की बघा, ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस ते रेडामुखी वेद बोलवला की नाही, ते ऐकून चांगदेवाला असं वाटलं की आपण आता जाऊन त्यांना शरण जाऊ, कारण असं आपण तर करू शकलो नाही. पण तरी त्याला त्यांच्या चांगदेवाला जे मोठे म्हणणारे श्रेष्ठ समजणारे जे लोक होते त्यांनी त्याला पुन्हा सल्ला दिला. म्हणे सिद्धीचं काही खरं नसतं म्हणे, ती त्यावेळेस गेले, आता आहे की नाही पाहून घ्या म्हणे, एकदा पुन्हा पत्र पाठवा म्हणे, ती खरं नसतं म्हणे. आता असेल त्यांच्याकडे सिद्धी तर मग बघूच म्हणे, नसेल तर काही खरं नाही. पण त्यांनी ज्ञानोबारायांनी सुद्धा काही सिद्धीद्वारा नाही त्याला हे केलं. रेड्यामुखातून जो वेद बोलवला तो सिद्धीद्वारा नाही बोलवला. तो जो चमत्कार आहे तो सिद्धीचा चमत्कार नाही, तो अहम भावाचा चमत्कार, सोहम भावाचा चमत्कार आहे. म्हणजे स्वतःशी तादात्म्य संपादन केल्यामुळं स्वतः त्यांनी म्हटलं. आणि यांना स्वयं प्रतिभात वेद असल्यामुळं, आता तुम्ही म्हणाल की यांची मुंजीत झाली तर वेद कुठून आले असं कोणी प्रश्न विचारेल की नाही. त्याचं एक स्वयं प्रतिभात वेद असतं. जसं इंद्रादिक देव यांची कुठे मुंजे होते,
इंद्राधिक देवांना आपोआपच ज्ञान होतं वेदाचं, ते त्या अधिकारावर गेले की ज्ञान होतं. जो जीव इंद्र होईल त्याला सगळ्या वेदाचं ज्ञान होतं, जो जीव ब्रह्मदेव होईल त्याला सगळ्या वेदाचं ज्ञान आपोआप होऊन जातं. ते स्वयंप्रतिभात वेद म्हणतात त्यांना. तर तसं स्वयंप्रतिभात वेद असल्यामुळं ज्ञानोबारायांचंही तसंच होतं. अनेक जन्माचं म्हणजे ज्ञानेश्वरी जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं की मी अनेक जन्म तप केले तेव्हा हे सगळं प्राप्त झालेले. तर अनेक जन्माच्या तपस्सामर्थ्याने अनेक जन्माच्या साधनेनं त्यांना हे सगळं प्राप्त झालेलं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, त्या याच्याशी सोहमभाव तादात्म्य साधलं आणि वेद मंत्र बनवला. हे गेली ती सिद्धी नाही, सिद्धी वेगळी. आणि म्हणून जडालाही चालवण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आलं. भिंत जी चालवली ती पण सोपी नाहीये, भिंत तर जड आहे की नाही. वस्तुतः चांगदेवाच्या बाबतीत असं सांगतात की चांगदेवाच्या इतक्या सिद्धीच कोणाजवळ नव्हत्या. चांगदेव तत्कालीन याच्यामध्ये चांगदेवाने एवढं अध्ययन केलेलं होतं की शिकायचं काहीच शिल्लक नव्हतं. ज्योतिष, वास्तू, वनस्पती, आयुर्वेद, न्याय, वेदांत, मीमांसा, काय जे काही शास्त्र तत्कालीन जेवढ्या काही ज्ञानशाखा होत्या त्या सगळ्या ज्ञानशाखेचे प्रत्येक गोष्ट शिकलेली होती चांगदेवानं. का ते इंद्र त्या रूपाने आले होते, इंद्राचाच अवतार होता चांगदेव. तर त्यामुळे त्यांना होतं, त्यामुळे सगळ्या सिद्धी होत्या. म्हणून वाघावर बसून हातामध्ये सर्प घेऊन ते आले. पण तरी सुद्धा हे आले तरी त्यांना ज्ञानोबारायांसारखं नाही करता आलं, भिंत नाही चालवता आली. का नाही आली? तो सोहमभावाचा तादात्म्य. भिंत ही मिथ्या आहे, भिंतीच्या पाण्यामध्ये अधिष्ठान चैतन्याचं आहे हे ज्याला पक्का माहिती आहे तो भिंत चालवेल आणि एखादा रेडा पण बोलवेल. त्याचं कारण ते सोहमभावाचं तात्पर्य. तर ही जी लक्षण आहे, पण मी एवढं सगळं विवरण मी जे केलं या सगळ्या लक्षणामध्ये हे चमत्कार वगैरे जे भाग आहेत हे काही त्याचं व्यवच्छेदक लक्षण नाही किंवा संत ओळखण्याचं ते लक्षणच नाही. संताला ते लक्षण त्यांनी मुद्दामून दिलं नाही. व्यावर्तक जे लक्षण आहेत ती कोणती आहेत? द्वंद्व सहिष्णुता, सर्वात महत्वाचे व्यावर्तक, तितिक्षा, ही जी व्यावर्तक ही लक्षणं त्यासाठी सांगितली. म्हणून या भगवंतानी इथं जी लक्षणं सांगितली ती त्यातली सगळीच लक्षणं सगळ्या साधूंच्या ठिकाणी जरी नसली तरी भगवंताच्या ठिकाणी स्वतःच्या ठिकाणी आहेत. म्हणून ज्ञानोबाराय म्हणाल की एवढं जे विवरण केले ते आता पुरे, कारण याचंही वर्णन करायचं जरी ठरलं तर ग्रंथ कमी पडेल, काय करणार. म्हणून त्यांनी या सगळं दावावी मिशी येणे का बोलिला ते या निमित्ताने फक्त लक्षण सांगितलं. हे लक्षण दाखवण्याचं तात्पर्य हे की तुम्हाला व्यवहारही कळला पाहिजे आणि व्यावृत्ती कळली पाहिजे, म्हणजे सामान्य नाहीये. भगवंतांनी स्वतः काय म्हटलंय की ज्यांना हे ज्ञान माहित नाही ते स्वतः भगवंत म्हणतात की अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम. जे मूर्ख लोक आहेत ज्यांना ज्ञान नाही मी कोण आहे ते मला काय करतात, अवजानंती म्हणजे अपमान करतात, माझा अवमान करतात. का? तर त्यांना हे ज्ञान माहित नाही, हे लक्षण नाही. तर हे आपल्याकडून अपमान होऊ नये हेही त्या लक्षणाचं प्रयोजन आहे. व्यावृत्ती ही व्यवहारोवा लक्षणस्य प्रयोजनम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.